कुंभ राशी या एका कपटी नातेवाईकाने तुमचं घर, सुख, पैसे सर्व काही बांधून ठेवलं आहे. सावध व्हा. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो सावधान. आज तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा आणि भयानक असा गौप्यस्फोट होणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून तुमच्या घरावर, तुमच्या कमाईवर आणि तुमच्या नशिबावर ज्याने काळा पडदा टाकला होता, तुमच्या घरातील सुख, शांती आणि बरकत ज्याच्यामुळे पूर्णपणे नष्ट झाली होती, आज त्या नराधमाचा बुरका हा टराटरा फाटणार आहे. तुम्ही दिवस रात्र घाम गाळता, प्रामाणिकपणे कष्ट करता, पण शेवटी हातात काहीच उरत नाही. ऐनवेळी बनलेलं काम का बिघडतं? घरात सतत आजारपण आणि पैशांची चणचण का राहते? याचं उत्तर तुमच्या ग्रहात नाही तर तुमच्या घरात लपलेलं आहे. तुमच्याच अत्यंत जवळच्या, तुमच्याच ताटात खाणाऱ्या एका नातेवाईकाने तुमचं संपूर्ण घर, कौटुंबिक सुख आणि लक्ष्मी ही तंत्रमंत्राने कायमची बांधून ठेवली आहे. तो व्यक्ती तुमच्या पाठीमागं तुमचं वाटोळं करत होता आणि तुम्ही मात्र त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवून बसला होता. पण आता बस झालं. आज या व्हिडिओमध्ये मी त्या गद्दार व्यक्तीचं थेट नाव आणि त्याची संपूर्ण ओळख उघड करणार आहे. त्याने तुमच्या घरावर काय आणि कसं बांधून ठेवलं आहे ते उघड्या डोळ्यांनी पहा. आज जर तुम्ही सावध झाला नाही, तर हे नाव जाणून घेतलं नाही, तर येणारा काळ तुमच्या कुटुंबासाठी आणखीन भयानक ठरू शकतो. तो शत्रू कोण आहे? त्याच्या नावाची अक्षरं काय आहेत? हे जर तुम्हाला आजच जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ एकही सेकंद स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुमच्यावर गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेलं आर्थिक आणि कौटुंबिक संकट हे निव्वळ योगायोग किंवा तुमचं वाईट नशीब हे नक्कीच नव्हतं. तुमच्या स्वतःच्या जवळच्या, ज्याच्यावर तुम्ही आंधळा विश्वास ठेवला, अशा एका नातेवाईकाने तुमची प्रगती, घराची बरकत आणि पैसा हा पूर्णपणे बांधून ठेवला आहे. तुम्ही दिवस रात्र अतोनात मेहनत करता, तुम्ही घाम गाळता, पण जेव्हा यशाचं आणि मोबदल्याचं फळ मिळण्याची वेळ येते, तेव्हा ऐनवेळी पूर्ण बनलेला खेळ पार बिघडून जातो. अचानक असं का होतं की हातात आलेला घास हा निसटतो? कधी तुम्ही या गोष्टीचा विचार केला आहे का? कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुमच्या घरात अचानक आलेला पैसा हा कुठे निघून जातो तुमचं तुम्हाला समजत नसेल. महिन्यातून लाखो हजार रुपये कमवूनही शेवटी खिशात आणि बँक खात्यात शून्यच उरतो. तुम्ही कितीही वाचवण्याचा प्रयत्न केला तरी अचानक असा काही विचित्र खर्च समोर उभा राहतो की कष्टांची संपूर्ण जमापुंजी एका रात्रीत रिकामी होते. तुमच्या आसपासचे लोक जे तुमच्यापेक्षा खूप कमी मेहनत करतात, ते आज गाड्या घेत आहेत, बंगले बांधत आहेत, आणि तुम्ही मात्र दिवसेंदिवस कर्जाच्या आणि चिंतेच्या दलदलीत खोलवर रुतत चालला आहात. हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित आहे. एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा ही वेगवेगळी असू शकते. त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला हा अवश्य घ्यावा. कुंभ राशीच्या माझ्या ज्योतिषप्रेमींनो, ही अडचण फक्त पैशांपुरतीच मर्यादित राहिली नसून आता मात्र ती तुमच्या शरीरावर आणि मानवी ऊर्जेवरही हळूहळू हावी होऊ लागली आहे. दररोज जर संध्याकाळ झाली की विनाकारण तुमचं डोकं जड होणं, छातीवर कसलं तरी अनामिक दडपण येणं किंवा सतत चिडचिड होणं, हे तुमच्यासोबत घडत आहे का? आणि सर्वात भयानक गोष्ट म्हणजे रात्री 12 ते 3 या दरम्यान अचानकच तुमचा डोळा उघडणं, मनात भयानक भीतीचे विचार येणं आणि शांत झोप न मिळणं ही सामान्य थकव्याची लक्षणं नाहीत. तुमच्या घरातील सुख शांती हिरावून घेण्यासाठी मारलेली ही एक भयानक तुमच्या घरावर वाईट नजर आहे. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुमच्या कुटुंबातही आता याचे दुष्परिणाम तुम्हाला स्पष्ट दिसू लागले असतील. ज्या घरात पूर्वी हसतं-खेळतं वातावरण असायचं, तिथेच मात्र आता किरकोळ कारणांवरून भयानक वादविवाद आणि ताणतणाव हा निर्माण होत असतो. नवरा बायकोमधील दुरावा वाढणं, घरातील मुलांचं वारंवार आजारी पडणं किंवा दवाखान्यात खर्च अचानक वाढणं, यामागे एक मोठी नकारात्मक शक्ती कार्यरत आहे. तुमचा जवळचा असा एक व्यक्ती आहे जो तुमच्या तोंडावर गोड बोलतो, तुमच्या घरात नेहमीच येतो, पण मात्र पाठीमागून तुमच्या घरातील कुलदेवतेचा आणि इष्टदेवतांचा आशीर्वाद रोखण्यासाठी तंत्रमंत्राचा वापर करत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर येणारा काळ तुमच्यासाठी आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आणखीनच भयानक व मानसिक त्रास देणारा ठरू शकतो. पण घाबरून जाण्याचं किंवा धीर सोडण्याचं अजिबात कारण नाही. कारण ज्या शत्रूने तुमच्यावर ही करणी केली आहे, त्याला आता उघड करण्याची आणि तुमच्यावरचा हा संपूर्ण काळा प्रभाव एका झटक्यात नष्ट करण्याची एक अत्यंत सोपी पण शक्तिशाली गुरुकिल्ली आहे. ही काळी साखळी कायमची कशी तोडायची आणि त्या शत्रूला कसं ओळखायचं, तेच मी तुम्हाला आता अगदी पुढे स्पष्टपणे सांगणार आहे.
जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. कुंभ राशीच्या माझ्या ज्योतिषप्रेमींनो, ग्रहांची सध्याची क्लिष्ट जी स्थिती आहे ती तुमच्या राशीवर असलेल्या ग्रहांच्या या विशेष प्रभावामुळे तुमच्या आयुष्यात एक असा मोठा राजकीय आणि भावनिक खेळ खेळला जात आहे. तुमच्या लग्न भावातील आणि तुमच्या षष्ठ भावातील ग्रहांची जी हालचाल आहे ती आता आपल्याला स्पष्ट संकेत देत आहे की तुमच्या निष्पापपणाचा आणि मदतीचा गैरफायदा तुमच्याच वर्तुळातील लोकही घेत आहे. तुम्ही ज्या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवला, ज्यांच्या संकट काळात तुम्ही धावून गेलात, त्यांनीच तुमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. हे लोक तुमच्या समोर तुमच्या यशाचं कौतुक करतात, पण पाठीमागे मात्र तुमची प्रगती रोखण्यासाठी आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या कंगाल करण्यासाठी वाईट कारस्थानं आखत आहेत. ग्रहांचा आता तुम्हाला स्पष्ट इशारा आहे की या क्षणापासूनच तुम्हाला तुमच्या गुप्त गोष्टींवर पूर्णपणे पडदा टाकावा लागेल. तुम्ही भविष्यात काय करणार आहात, कुठे तुम्ही गुंतवणूक करणार आहात, कोणती गाडी आणि जमीन तुम्ही खरेदी करणार आहात अथवा तुमच्या बँक खात्यात किती शिल्लक आहे याचा डिंडोरा पिटणं तातडीने बंद करा. जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या आनंदाच्या आणि तुमच्या कमाईच्या गोष्टी या कपटी नातेवाईक किंवा त्या मित्रांसमोर उघड केल्या आहेत तेव्हाच तुमच्या कामाचा मोठा अडथळा तुमच्या कामात आला आहे. शनी आणि राहूचं तुम्हाला हेच सांगणं आहे की जर तुम्ही आता गुप्त राहायला शिकला नाहीत तर हातात आलेली मोठी संधी क्षणार्धात नष्ट होईल. तुमच्यावर वाईट नजर टाकणाऱ्या किंवा करणी करणाऱ्या त्या गुप्त शत्रूंची ओळख पटवणं अत्यंत सोपं झालं आहे. तुमच्या सभोवतालची अशी एक व्यक्ती जी तुमच्या घरात वारंवार कोणत्याही ठोस कारणाशिवाय येते, तुमच्याशी अति गोड बोलते आणि घरात आल्यावर इकडे तिकडे संशयास्पद नजरेने पाहते किंवा तुम्हाला काही खाऊ पिऊ घालण्याचा अट्टहास करते, तीच व्यक्ती या सर्व प्रकारामागे आहे. या व्यक्तीच्या नावांमध्ये यस, आर, यम किंवा पी या अक्षरांचा संबंध असण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती तुमच्या तोंडावर मित्र बनून फिरते पण मनातून तुमच्या मत्सराने जळत आहे. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, येत्या काही दिवसात तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची आणि कडक नियम पाळण्याची देखील गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत घरात अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तीने आणलेले खाद्यपदार्थ किंवा गोड पदार्थ खाणे तुम्हाला पूर्णपणे बंद करावे लागेल. याशिवाय कोणत्याही जवळच्या नातेवाईकाला किंवा मित्राला मोठा आर्थिक व्यवहार म्हणून किंवा उधार पैसे देणं म्हणजेच स्वतःच्या पायावर दगड मारून घेण्यासारखं आहे. जर तुम्ही येत्या 24 ते 48 तासात भावनिक होऊन कोणाला मदत करायला गेलात तर तुमचे ते पैसे कायमचे अडकून पडतील आणि समोरची व्यक्ती तुमच्याच विरुद्ध उभी ठाकेल. ही गोष्ट गांभीर्याने मात्र या ठिकाणी लक्षात ठेवा. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, आतापर्यंत तुम्ही खूप सोसलं, प्रत्येकाचं भलं केलं आणि स्वतःचा विचार न करता लोकांना मदत केली. पण आता वेळ आली आहे थोडं व्यावहारिक आणि स्वतःच्या हितासाठी स्वार्थी बनण्याची. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखाल तेव्हाच हे वाईट लोक तुमच्यावर हावी होणं बंद करतील. या सर्व त्रासातून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी आणि शत्रूंचा नायनाट करण्यासाठी आणि तुमच्या घरावर असलेली ही काळी साखळी एका रात्रीत तोडून टाकण्यासाठी जो सर्वात उद्यम आणि शक्तिशाली उपाय आहे तो आता अत्यंत लक्ष देऊन मी तुम्हाला सांगणार आहे, तर तुम्ही नीट ऐका. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, तुमच्यावर केलेली सर्व प्रकारची करणी, वाईट नजर आणि मंत्रांची काळी साखळी एका झटक्यात आता नष्ट करण्यासाठी हा अत्यंत सोपा आणि सिद्ध उपाय तुम्हाला आता करायचा आहे. मंगळवारी किंवा शनिवारी सकाळी स्वच्छ स्नान करून एका जागी शांत बसा. 11 ताजी नागवेलीची म्हणजे खाण्याची पानं घ्या आणि प्रत्येक पानावर केसरी किंवा लाल चंदनाने अत्यंत श्रद्धेने जय महाबली हनुमान असं लिहा. त्यानंतर या 11 पानांची सुंदर माळ तयार करा आणि जवळच्या हनुमानजीच्या मंदिरात जाऊन ही माळ मारुतीरायाच्या गळ्यात अर्पण करा. तिथे बसून 1 तास हनुमान चालिसाचा किंवा जय महाबली हनुमानाचा जप करा. 1 तासानंतर तीच सिद्ध झालेली माळ मंदिरातून आदराने परत आणा आणि तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुम्ही ती माळ बांधून टाका. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, ही हनुमानजींची सिद्ध माळ तुमच्या दारावर बांधताच घरातील सर्व प्रकारची नकारात्मक ऊर्जा, करणी आणि गुप्त शत्रूंचा वाईट प्रभाव हा तात्काळ नष्ट होईल. घरातील वातावरण एका रात्रीत सकारात्मक बदल तुम्हाला जाणवू लागेल आणि आजारपण देखील कमी होईल आणि रोखलेला पैशांचा मार्ग हा आपोआपच मोकळा होईल.
आता यासोबतच दररोज संध्याकाळी संपूर्ण घरात कापूर, लवंग आणि गुगुळचा धूर करा आणि थोडे गंगाजल संपूर्ण घरावर शिंपडा. या उपायामुळे तुमच्या कुलदेवतेच्या आणि इष्टदेवतेचा आशीर्वाद पुन्हा तुमच्या पाठीमागे उभा राहील आणि शनिदेवांच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळण्यास सुरुवात होईल. कुंभ राशीच्या ज्योतिषप्रेमींनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा. हा उपाय करताना पूर्ण गुप्तता बाळगणं अत्यंत आवश्यक आहे. या उपायांबद्दल कोणत्याही बाहेरील किंवा संशयास्पद व्यक्तीला आधीच कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका, काही सांगू नका. जर तुमच्या आयुष्यात अत्यंत बिकट समस्या असेल, कर्जबाजारीपणा वाढला असेल किंवा कौटुंबिक वाद विकोपाला गेले असतील तर अजिबात घाबरू नका. तुमच्यावर मारुती रायाच्या आणि शनिदेवांची सदैव कृपा राहील. सर्व संकटातून मुक्ती होण्यासाठी, तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव नक्की लिहा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक टॅग केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.